अहिंसा तत्वाबद्दल टीका. अहिंसा तत्वाचे समर्थक नसणारे असे काही लोक होते. त्यांचे म्हणणे असे होते की त्यामुळे पापाचा, अन्यायाचा, अत्याचाराचा प्रतिकार न करणे व त्यासमोर शरणागती पत्करणे असा अहिंसेचा अर्थ होतो. तथागतांनी शिकवलेल्या अहिंसा तत्वाचा हा पूर्णतः विपर्यास होता. संदिग्धता व गैरसमज राहू नयेत म्हणून तथागतांनी आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे. ह्यापैकी एक उल्लेखनीय प्रसंग म्हणजे संघात सैनिकाला प्रवेश न देण्याबाबत नियम केला तो. एकदा मगध देशाच्या सीमाभूमीत आंदोलन सुरू झाले तेव्हा मगध नरेश श्रेणीय बिंबिसार राजाने आपल्या सेनापतीस आज्ञा केली की जा आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांना सीमा प्रदेशातील बंडखोरांना हुडकून काढण्यास, त्यांना शिक्षा करण्यास आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्यास आदेश द्या. सेनापतीने तसे केले. सेनापतीचा आदेश ऐकून सेनाधिकाऱ्यांनी द्विधा मनस्थिती झाली. जे युद्धावर जातात आणि लढण्यात ज्यांना आनंद प्राप्त होतो ते पाप करतात आणि पुष्कळ अवगुण प्राप्त करतात अशी तथागतांची शिकवण होती. एवढेच त्यांना माहीत होते. या उलट बंडखोरांना पकडा आणि त्यांचा निपात करा अशी राजाज्ञा होती. अशा परिस्थितीत काय करावे असा स्वतःशीच ते विचार करू लागले. सेनाधिकाऱ्यांनी विचार केला की जर आपण तथागतांच्या भिक्खू संघात प्रवेश केला तर ह्या दुविधेतून आपली सुटका होईल. त्यासाठी ते सेनाधिकारी भिक्खूंकडे गेले आणि त्यांना प्रव्रजेची याचना केली. भिक्खूंनी त्यांना प्रव्रजा व उपसंपदा दिली. सेनाधिकारी सैन्यातून लुप्त झाले. जेव्हा सेनाधिकारी कुठे दिसेनात तेव्हा सेनापतीने सैनिकांना विचारले, सेनाधिकारी कुठेच दिसत नाहीत, हे असे काय? सेनापती महाशय, सेनाधिकाऱ्यांनी भिक्खूंची धम्मवृत्ती अंगीकारली आहे, सैनिकांनी उत्तर दिले. हे ऐकून सेनापती संतप्त झाला. राजसैनिकांना भिक्खू प्रव्रजा कशी देऊ शकतात? सेनापतीने घडलेली हकीकत राजाच्या कानावर घातली. राजाने न्यायाधिकाऱ्यांना विचारले, महाशय, राजसेवेतील लोकांना प्रव्रजा देणारा कोणत्या शिक्षेला पात्र ठरतो ते सांगा. महाराज, उपाध्यायाचा शिरच्छेद करावा, कम्मा वाचा म्हणणाऱ्याची जीभ उपटून टाकावी आणि जे राजकीय सैनिकांना प्रवचित करतात त्या संघ सदस्यांच्या अर्धा बरगड्या तोडून टाकाव्या. नंतर तथागत जिथे राहत होते तिथे राजा बिंबिसार गेला आणि त्यांना अभिवादन करून सर्व हकीकत कथन केले. भगवान, आपणास माहित आहे की कित्येक राजे धम्माच्या विरुद्ध आहेत. हे विरोधक राजे क्षुल्लक निमित्तासाठी सुद्धा भिक्खूंना छळण्यास सदैव सिद्ध असतात. जर त्यांना आढळले की सैन्य सोडून संघाचे सदस्य बनण्यासाठी भिक्खू सैनिकांना प्रवृत्त करीत आहे तर भिक्खूंचा छळ करण्यात ते कोणत्या टोकाला जातील त्याची कल्पनाही करवत नाही. ही आपत्ती टाळावी म्हणून तथागतांनी योग्य ते करावे अशी विनंती आहे. तथागतांनी उत्तर दिले, सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा अहिंसेच्या आवरणाखाली आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठेचा किंवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता. त्याप्रमाणे तथागतांनी राजसेवेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर केला व भिक्खूंना तसे सांगितले. भिक्खू हो, राजसेवेतील लोकांना प्रव्रजा देण्यात येऊ नये. जो कोणी अशा लोकांना प्रव्रजा देईल त्याने दुष्कृत्याचा गुन्हा केल्यासारखे होईल. दुसऱ्या एका वेळी श्रमण महावीराचा अनुयायी सिंह सेनापती याने अहिंसेच्या विषयाबाबतच तथागतांशी वादविवाद केला. सिंहाने विचारले, तथागतांच्या तत्वाबाबत माझ्या मनात अजून एक आशंका आहे. माझ्या मनातील अंधकारास आपण दूर कराल काय? तथागत सांगतात, तो धम्म मला यथातथ्य समजावा, जेणेकरून तथागतांनी ज्या स्वरूपात धम्माचे प्रतिपादन केले त्या रूपातच मी त्याला समजेल. तथागतांनी अनुमती देता सिंह म्हणाला, तथागत, मी एक सेनापती आहे आणि राज्यात कायद्याचे पालन नीट व्हावे आणि वेळ प्रसंगी युद्धाची कार्यवाही व्हावी म्हणून मला राजाने नियुक्त केले आहे. दुःखितांबद्दल करुणा आणि असीमित दयेची शिकवण देणाऱ्या तथागतांना गुन्हेगाराला शासन करणे मान्य आहे काय? दुसरे म्हणजे आपली घरे, बायका, मुले व चीजवस्तू यांचे रक्षण करण्यासाठी देखील युद्धाचा मार्ग पत्करणे हे चूक आहे असे तथागत सांगतात काय? तसेच तथागत संपूर्ण आत्मसमर्पणाची शिकवण देतात काय की जेणेकरून अत्याचारी लोकांनी काहीही केले तरी ते त्यास करू द्यावे आणि मी ते सहन करावे आणि जे माझ्या मालकीचे आहे ते बळजबरीने कोणी नेत असेल तरी नेऊ द्यावे. तसेच सर्व संघर्ष मग ते न्याय करण्यासाठी असेल तरी ते निषिद्ध आहेत असे तथागत मानतात काय? तथागतांनी उत्तर दिले, जो दंडनीय आहे त्याला शासन झालेच पाहिजे आणि जो उपहार देण्यास योग्य आहे त्याला उपहार मिळालाच पाहिजे.
याबरोबरच कोणत्याही प्राणीमात्राला अपाय करू नये, या उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे. हे आदेश परस्पर विरोधी नाहीत, कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधीशाच्या द्वेषबुद्धीने सजा भोगत नसून आपल्या अपराधाचे फळ म्हणून भोगत असतो. न्यायाधीशाने दिलेली सजा ही अपराधकर्त्याच्या स्वतःच्या दुष्कर्माची परिणती असते. जेव्हा न्यायाधीश सजा देतो तेव्हा त्याच्या हृदयात द्वेषबुद्धी असता कामा नये. तरी सुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या दुष्कर्माचे फळ आहे असे अपराध्याने मानले पाहिजे. शिक्षेमुळे आपले मन शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या शिक्षेच्या भोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्नच होईल. ह्या गोष्टी नीट समजून घेतल्या तर असे स्पष्टपणे दिसून येईल की तथागतांनी शिकवलेली अहिंसा मौलिक अशी होती. तिला धम्मतत्वांमध्ये मुख्य स्थान होते, परंतु ती निरपेक्ष नव्हती. त्यांची शिकवण होती की चांगल्या गोष्टीने परतफेड करून पापाला जिंकावे, पापाला पुण्यावर विजय मिळवण्याकरिता संधी द्यावी असे त्यांनी कधीच सांगितले नव्हते. ते अहिंसेचे समर्थक होते, ते हिंसेचे निंदक होते, पण त्यांनी जेथे चांगुलपणाचा नाश व्हायची पाळी येऊन ठेपली असेल तर ते टाळण्यासाठी हिंसा हा अखेरचा उपाय असू शकेल असे त्यांनी अमान्य केले नव्हते. यावरून सहज दिसून येते की तथागतांनी एखाद्या भयंकर धोकादायक सिद्धांताचे प्रतिपादन केले नव्हते. टीकाकारांना मात्र त्याचा अर्थ आणि व्याप्ती समजू शकली नाही हेच खरे.